Now next one is sharpness of resonance and Q factor, that is quality factor. याच्यामध्ये आपण रेझोनन्सची शार्पनेस आणि क्वालिटी फॅक्टर क्यू फॅक्टर ह्याची माहिती आपण इथं पाहणार आहोत. नाउ कन्सिडर दिस ग्राफ ऑफ फ्रिक्वेन्सी, angular frequency omega and current amplitude I. Now as frequency increases, this current increases, but for different values of R, आपण रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू आपण वेगवेगळ्या घेतल्यानंतर आपण 3 वेगवेगळ्या रेजिस्टन्ससाठी हा ग्राफ काढला पहा. हे रेजिस्टन्स जे आहे हे नियर अबाउट 50, हा मॉडरेट आहे 15 आणि लो आहे 5 रेजिस्टन्स. जसं आपण रेजिस्टन्स कमी घेऊ तसा हा करंट जास्त होत असतो. प्लस ह्या ग्राफची विड्थ जी आहे, बँडची विड्थ जी आहे, ही विड्थ पण कमी होते बघा. इथं विड्थ जास्त होते, विड्थ कमी झालेलं आहे. इथं विड्थ आहे ही, हा कर्व जे आहे हा कर्व शार्प झालेला आहे. इथं रेझोनन्स जे आहे शार्प कर्वसाठी झालेलं आहे. म्हणून आपण इथं ॲम्प्लिट्यूड ऑफ करंट इन द सेरीज LCR सर्किट इज गिवन बाय. आता ॲम्प्लिट्यूड जे आहे ही ॲम्प्लिट्यूड करंटची I0 इक्वल टू E0 अपॉन Z and the Z is under root R square plus in bracket omega L minus 1 upon omega C bracket square. हा ओम्स लॉ आहे. करंट इक्वल टू व्होल्टेज डिवाइड बाय रेजिस्टन्स. मग इथं करंट मॅक्झिमम कधी होतो, ज्यावेळी रेजिस्टन्स कमी झाल्यानंतर, Z कमी झाल्यानंतर, आणि हा Z कमीत कमी किती असतो, R असतो. दॅट इज XL इक्वल टू XC, दॅट इज ओमेगा L मायनस 1 अपॉन ओमेगा C इक्वल टू 0. जे झाल्यानंतर इथं हा करंट मॅक्झिमम असतो. हा बघा करंट इथं मॅक्झिमम दाखवलेला आहे. Also if omega is varied, then at a particular frequency omega equal to omega R, that is XL equal to XC, that is omega L, that is equal to 1 upon omega R C. ओमेगा जे ओमेगाची आपण व्हॅल्यू व्हॅरी केल्यानंतर पण करंटची व्हॅल्यू चेंज होते. फ्रिक्वेन्सी रेजिस्टन्सवरती पण डिपेंड असते. आणखी ओमेगा जे आहे ही ओमेगा पण चेंज करत गेल्यानंतर ही व्हॅल्यू वाढत असते करंटची. ही बघा ओमेगाची व्हॅल्यू सुरुवातीला आपण ह्या रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू चेंज करून आपण ओमेगा व्हॅल्यू चेंज करत गेल्यानंतर असे ग्राफ येतात ते. आणि ज्यावेळी XL इक्वल टू XC असतं त्यावेळी ही मॅक्झिमम येते व्हॅल्यू, पण ह्या ग्राफची विड्थ मात्र कमी जास्त आहे. For a given resistance R, the amplitude of current is maximum when omega RL equal to 1 upon omega RL minus 1 upon omega RC equal to 0, that is XL equal to XC. XL equal to XC कंडिशनसाठी हे करंटची व्हॅल्यू जे ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम असते व ही ॲम्प्लिट्यूड सगळ्यात जास्त आहे. बाकीच्या ह्या ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम आहेत पण ॲम्प्लिट्यूड जास्त नाहीत, पण ह्या कंडिशनला हायेस्ट मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड आहे. I0 equal to E0 by R, and this I0 equal to I equal to E0 by root 2 R, and this XC greater than XL कंडिशन साठी आहे हे शार्पनेस ऑफ रेझोनन्स. ओमेगा R equal to 1 by अंडर रूट LC ही कंडिशन आहे रेझोनन्स कंडिशन. आणि ह्या रेझोनन्स कंडिशनला मॅक्झिमम हे ॲम्प्लिट्यूड असते. शार्प कर्व असतो हा. बँडविड्थ 2 टाइम्स डेल्टा ओमेगा येते. म्हणजे ओमेगा 1 आणि ओमेगा 2 जे आहेत हे ओमेगा 1 ओमेगा R मायनस डेल्टा ओमेगा, अँड ओमेगा 2 ही ओमेगा R प्लस डेल्टा ओमेगा. डेल्टा ओमेगा म्हणजे दोन्ही ओमेगा 1 ओमेगा 2 मधला डिफरन्स असतो. इकडं ओमेगा R आणि ओमेगा 2 यांच्यामधला डिफरन्स आहे तो. Now here from the curve there are two such values of omega, say omega 1 and omega 2, one greater and other smaller than omega R and symmetrical about omega R such that. आता याच्यामध्ये ओमेगाच्या दोन व्हॅल्यू आहेत, ओमेगा 1 आणि ओमेगा 2. ह्या ओमेगा R जे आहे रेझोनन्स फ्रिक्वेन्सी अँग्युलर फ्रिक्वेन्सीच्या पेक्षा एक कमी असते एक जास्त असते. तर ओमेगा 1 ही ओमेगा R प्लस डेल्टा ओमेगा. आता इथं ही इकडची ओमेगा 1 जे आहे ओमेगा R प्लस डेल्टा ओमेगा आहे. आणखी ओमेगा 2 जे आहे ओमेगा R मायनस डेल्टा ओमेगा. ओमेगा 2 जे आहे ओमेगा R मायनस डेल्टा ओमेगा आहे. द डिफरन्स ओमेगा 1 मायनस ओमेगा 2 इज 2 टाइम्स डेल्टा ओमेगा इज कॉल्ड बँडविड्थ ऑफ द सर्किट. तर ह्या ओमेगा 1 पासून ओमेगा 2 पर्यंत डिफरन्स जे आहे हा डिफरन्स म्हणजे 2 टाइम्स डेल्टा ओमेगा असतो. हा बँडविड्थ असते. द क्यू फॅक्टर ऑफ सिरीज रेझोनन्स सर्किट इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ द रेझोनन्स फ्रिक्वेन्सी टू द डिफरन्स इन टू फ्रिक्वेन्सीज. आता हा रेशो आहे बघा इथं. तर क्यू फॅक्टर जे आहे हा रेशो आहे टेकन ऑन बोथ साइड्स ऑफ द रेझोनन्स फ्रिक्वेन्सी सच दॅट ॲट each frequency of the current amplitude becomes 1 by root 2 times the value of resonance frequency. तर इथं 1 by root 2 times इथं
ई नॉट बाय √2 टाइम्स आर जे आहे म्हणजे आय नॉट बाय √2 जे 1/√2 टाइम्स ज्यावेळी करंट येतो इथं त्यावेळेच्या दोन फ्रिक्वेन्सी जे आहेत त्या दोन फ्रिक्वेन्सी म्हणजे ω1 आणि ω2 असतात. आणि हे जे हा क्यू फॅक्टर जे आहे हा क्यू फॅक्टर म्हणजे रेशो आहे तो रेझोनन्स फ्रिक्वेन्सी ω_r आणि डिफरन्स फ्रिक्वेन्सी. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी ω_r आणि त्याची डिफरन्स फ्रिक्वेन्सी ω1 - ω2 जे आहे ह्या दोन्हींचा रेशो म्हणजेच क्यू फॅक्टर असतो. हे दाखवले बघा क्यू फॅक्टर रेझोनन्स फ्रिक्वेन्सी ω_r आणि डिफरन्स जे दोन्ही फ्रिक्वेन्सीमधला ω2 - ω1 दॅट इज 2 टाइम्स डेल्टा ω. ω रेझोनन्स फ्रिक्वेन्सी आणि 2 टाइम्स डेल्टा ω हे बँडविड्थ आहे म्हणजे रेझोनन्स फ्रिक्वेन्सी डिवाइड बाय बँडविड्थ हे म्हणजेच क्वालिटी फॅक्टर असतो. Next one is choke coil. A choke coil is an inductor used to reduce AC passing through a circuit without much loss of energy. तर choke coil जे असते ही AC जे AC रिड्यूस करण्यासाठी आणखीन एनर्जी लॉस जे हा विदाउट एनर्जी लॉस AC जे AC रिड्यूस करण्यासाठी AC कमी करण्यासाठी अल्टरनेटिंग करंट कमी करण्यासाठी चोक वापरतात. ह्या डायग्राममध्ये दाखवलेलं चोकचं स्ट्रक्चर आहे बघा कन्स्ट्रक्शन. इट इज मेड अप ऑफ थिक इन्सुलेटेड कॉपर वायर वाउंड क्लोजली इन अ लार्ज नंबर ऑफ टर्न्स ओव्हर अ सॉफ्ट आयर्न लॅमिनेटेड कोर. हा सॉफ्ट आयर्न सबस्टन्स आहे. ह्या सॉफ्ट आयर्नवरती ही कॉपरची वायर जी आहे कॉपरची वायरची वाउंड असे वाइंडिंग हे असे लपेटलेले असतात वेटोळे गुंडळलेले असतात त्याला. Choke coil offers large resistance XL equal to ω_L to the flow of AC and hence current is reduced. यामध्ये लार्ज रेजिस्टन्स असतो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL equal to ω_L आणि ह्याच्यामुळं करंट रिड्यूस होतो. लॅमिनेटेड कोर रिड्युसेस एडी करंट लॉस. तर हा जे सॉफ्ट आयर्न असतं ह्यामध्ये लॅमिनेटेड कोर असतात त्या लॅमिनेटेड कोरमुळं एडी करंट लॉस रिड्यूस होतो. ॲव्हरेज पॉवर डेसिपेटेड इन द चोकमध्ये जे ॲव्हरेज पॉवर असते ही पॉवर P इक्वल टू ERMS IRMS इंटू cos phi वेअर द पॉवर फॅक्टर cos phi इक्वल टू R बाय √R² प्लस ω² L². दिस इज cos phi पॉवर फॅक्टर. द ओनली लॉस ऑफ एनर्जी इज ड्यू टू हिस्टेरिसिस लॉस इन द आयर्न कोर विच कॅन बी रेड्युस्ड युझिंग अ सॉफ्ट आयर्न कोर. आता यामध्ये एनर्जी लॉस जी असते ही एनर्जी लॉस ओनली हिस्टेरिसिस लॉसमुळे असते आणि ही सॉफ्ट आयर्न कोरवरून आपण ही रिड्यूस करू शकतो हीट लॉस एनर्जी लॉस. दिस इज अबाउट चोक कॉइल. चोक कॉइल इज यूज्ड इन इलेक्ट्रिक ट्यूबलाइट. दिस इज द कंस्ट्रक्शन and structure of the choke coil. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.